दरम्यान राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं तडाखा दिलेला आहे। अनेक ठिकाणी नुकसान झालंय। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। इंदापूर तालुक्यातल्या मदनवाडी परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे भिगवण बारामती रस्त्यावरील ओढ्याला पूर, अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, संसार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान, अनेक वाडी वस्त्यांचाही संपर्क तुटला। बीडच्या वडगावमधील कांदा पिकाला पावसाचा फटका। पावसामुळे शेतातील कांदा सडून गेला, तर 10 दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे कांदा काढणीही रखडली। मान्सूनपूर्व पावसामुळे आष्टीमधील कांद्यांचं अतोनात नुकसान, काढून ठेवलेला कांदा भिजल्यानं शेतकरी हवालदिल, तर पावसामुळे शेतकरी महेश दरेकरांच्या 300 गोणी कांद्यांचं नुकसान, चिमुकलीच्या डोळ्यात पाणी। नाशिकच्या येवला परिसरात पावसानं उन्हाळी मका पिकाचं नुकसान, भिजलेल्या मक्याला कोंब फुटलेत, शेतकरी आता चिंतेत, सर्व मका फेकून देण्याची त्यांच्यावर वेळ, त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी। सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित, पावसामुळे महावितरणचं 50 लाखांचं नुकसान। मान्सूनपूर्व पाऊस आणि त्यापाठोपाठ आता वेळेआधी दाखल झालेला पाऊस यामुळे सिंधुदुर्गात मासेमारी बंद, रत्नागिरीत सुद्धा मच्छीमारी नौका आणल्या किनाऱ्यावर। 31 मे पर्यंत चालणारी मासेमारी यावर्षी 20 मे रोजीच बंद। मान्सूनपूर्व पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्गात भला मोठा खड्डा, तर इन्सुली जवळ खड्डा पडल्यामुळे अपघात होण्याची शक्यता। महामार्ग प्राधिकरणाकडून अद्याप कोणतीही उपाययोजना यासाठी नाही। मान्सूनपूर्व पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ, उजनीचा पाणीसाठा 3 टीएमसीने वाढला, सध्या उजनी धरणामध्ये -9% पाणीसाठा। सातारातल्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रामधील पावसानंतर आता ओझरडे धबधबा वाहू लागलाय। मे महिन्यात पहिल्यांदाच हा धबधबा प्रवाहित।